नमस्कार नमस्कार नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे एकादशी. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, मम्मी इथं साडीला इस्त्री करते. का बोलावते का? काय नाही बोलायचं, आता आम्ही मंदिरात जाणार आहे ना. आज आहे कार्तिक एकादशी. आजपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह. आपल्या पण तुळशीचा विवाह करायचा आहे. ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे दिसेलच. आणि पौर्णिमेला करणार, पौर्णिमेला मग त्याचा वेगळा ब्लॉग येणार मित्रांनो. आणि आजपासून आमच्या इथे जत्रा पण बसते. काय जत्रेचं नाव आहे फक्त जत्रा? हां, जत्राच असते. जत्रा यात्रा. विठ्ठल धाकटे पंढर. आणि पप्पा इथं देवपूजा करतायत. तर मित्रांनो, फायनली 1.5 तास रांगेत उभा राहिल्यानंतर दर्शन झालेलं आहे. आज एकादश असल्यामुळे. आणि तुम्हाला दाखवली जत्रा भरते बघा. आणि तुम्हाला माझ्या आवाजात थोडा फरक जाणवत असेल, कारण मी काही दिवस आजारी होतो. त्यामुळे आपल्या चॅनलवर ब्लॉग पण आले नाहीत आणि शॉर्ट व्हिडिओ पण काय बनवले नाहीत. तर आता येतील, रेग्युलर व्हिडिओज येतील. आता बघू, अजून मम्मी आणि ते यायचे राहिलेत. ते आल्यानंतर दाखवतो तुम्हाला सगळं. त्यांचं अजून दर्शन व्हायचं. त्यांच्या आधी मी लाईनीत गेलतो, पण माझं दर्शन झालं तर लवकर. ते म्हणून थांबले बोललो. आम्ही आल्यावर पण नाही केला. तर मित्रांनो, आता दर्शन घेऊन ते सर्व तर झाले. पाऊस पण आलाय त्यात. तुम्ही असं ऐकलंय, म्हणजे तुम्हाला काय बोलायचं असलं तर फ्रेममध्ये तर याचा पाऊस जोरात आलाय आता. ती कुठं राहिली व्हायची काय? दर्शन झालंय, आता घरी चाललंय. घरी चाललोय, पण पाऊस आलाय चांगला. तर मित्रांनो, फायनली आता घरी पोहोचलेलो आहे. आणि पाऊस पण खूप जोरात आहे. आता भिजलोच आहे ऑलमोस्ट. मी ना आले इथे खिचडी बनवायला घेतलंय. शेंगदाणे भाजते सध्या. बटाटे लावले कुकरला. भिजलाय मस्त साबुदाणा. तर मित्रांनो, फायनली खिचडी पण बनलेली आहे. आता करून घेतो आम्ही नाश्ता. आणि इकडं आपल्या झाडाच्या मिरच्या तोडतोय. हा मेथी बघा आपण लावलेली, काहीच नाही राहिलं त्याच्यात. पाऊसच तेवढा झाला तर काय. आज तर खूप जास्त पाऊस आहे. आंबा पण वाकडा झाला. आंब्याचं झाड पण पडलंय. आणि आपलं मिरचीचं झाड. आहेत खाली अजून. आणि ही आपली वांग्याची रोप आहेत. मस्त आले त्यांना वांगी यायला लागल्यात आता. ती पण काय माहित आता पावसाने किती टिकतात आणि किती नाही. आपण मंदिरात तर जाऊन आलो लवकर. घरी आलो तर पाऊस अजून बंद नाही. ह्याला चिकार मिरची आहेत. हे बघा, दिसली? सगळा चिखल झालाय. दुसऱ्या पण भाज्या काय आता लावता येत नाहीत. त्या तुळशी बघा आपल्या कशा झाल्यात. ती औषधी तुळस होती, ती खाल्ली ना विक्स सारखी लागायची. इथं पण आहे बघा, ह्याच्या खाली खालच्या बाजूने. आणि हा बघा आपला आळू. पान बघा किती मोठं आलंय. हे आळूचं पान किती मोठं आलंय. आणि आज काय पाऊस कहरच करायला लागलाय बाबा.
कशाला फुलं आली? कढीपत्ता बघा आपला पूर्ण झोपलाय खाली. याला मांडव घालायला पाहिजे. हे बघ हम्म. येताय. हे बघा आपला दोडका. बघताय किती पाऊस झालाय. पूर्ण आपल्या झाडाखाली पाणी साचलंय बघा. इथं पण एक शिरोळ आलाय. खूप मोठा आहे हा. बाकी हा छोटा आहे, तो मोठा आहे, इथे एक छोटा आहे. आणि गुलाबाला बऱ्याच दिवसांनी फुल आले. हे फुल ना 3-4 दिवस खराब होत नाही. हे पाणी काढायला पाहिजे ह्या झाडाच्या आळ्यातलं, त्या पण नाहीतर झाडं खराब होतात. तिथं थोडंसं फूड कोण बोलेल दिवाळीनंतरचा पाऊस आहे. आज तुळशी विवाह आजपासून असतोय. एकादशी आहे ना आज. आणि जत्रेत तर पूर्ण चिखलच झालाय. त्या लोकांनी तर ते आकाश पाळणे ते काय काय त्यांचं विकायचं सामान असेल काही व्यवस्थित लावलेलं पण नाही. चिखलात बिचारे कसे लावणार ते. आणि एक सेम असाच येल्लो कलरचा गुलाब होता, तो गेला. काय झालं काय माहिती त्याला. 2-3 झाडं खराब झाली या पावसाने. आता याला पण वाट केली आहे तिथून पाणी काढायला. जास्त पाणी झालं ना झाड जळतंय, काळं काळं पडतंय असं पाण्याने कुजून जाते ते. वेलाच्या खाली बघ. हा या वेलाच्या खाली पण पाणी आहे बघितलं. राहू दे, वेलाखाली जास्त नाही. त्यांना जाईल ना आता. आता सोनटक्क्याला पण ना त्या खाली 4-5 छोटी छोटी रोपं आल्यात. चला बस. हा बघा किती मोठा झालता, मी तोडून टाकलाय. हे छोटं छोटं गवत आहे. छोटं नाहीच, मोठं गवत झालंय पावसाने. आता हे सगळं गवत काढून ना ह्याच्यात मस्तपैकी आपल्याला अजून बरंच काय काय लावायचंय. हा बोललो. आणि बघा मंदिरात पालख्या येतात तर आवाज येतोय बघा. महाराज की जय. वे काय ना, हा रताळ्याचा वेल आहे. हा आपल्याला अजून लावायचा आहे. शेजाऱ्यांनी दिलाय आपल्याला, पण आपण अजून लावलाच नाही. पाऊसच पडतोय, लावते कुठे. आजच दिलाय वाटतं ना. हा सकाळी दिलाय त्यांनी. आपण लावू आणि मग रताळी आल्यावर दाखवू तुम्हाला कशी आली होती रताळी. आणि हा बघा ह्याने पाय धुवून किती चिखल केला. हे आपली झाड आहे. गुलाब वगैरे सगळं पावसाच्या पाण्याने खराब व्हायला लागलंय ना. मामा चहा बनव. मिरच्या धुवून घेतल्या आता. चाय गरम चाय. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. तर चहासोबत इथंच व्लॉगचा एंड करत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.